Uncensored. No promotions and idle mind. Let's catch him uncensored. Hello, all you beautiful people. काय म्हणताय तुम्ही सगळे? So good to see you all. Actually ना, मी थोडी nervous आहे आज. जो गेस्ट आहे ना, he is a brat, okay? आपण फंबल केल्यानंतर त्यांनी तो कॅच केला नाही आणि तो आपल्यावर हसला नाही असं कधीच होत नाही. सो आणि एकदा होत नाही मग ते आयुष्यभर आपण ऐकत राहतो की हां तू ती माती खाल्ली होतीस वगैरे वगैरे वगैरे. पण तो इतका खरा आहे, तो इतका गोड आहे की त्याच्यावर चिडताही येत नाही धड. मोस्ट अडोरेबल द चॉकलेट बॉय अ व्हेरी व्हेरी टॅलेंटेड ॲक्टर सिद्धार्थ चांदेकर. कुठे आहे हा परत? अरे तुम्ही सांगितलं का नव्हतं मला? जीव झाला येडा पिसा रात रात जागन उरदीच भर तुझ्या फिर तू माग मागन. तुला मी उद्ध्वस्त केलंय आता कम्प्लिटली. सी मी काय म्हणाले होते सिद्धू? बस आता तरी. माय गॉड, सी द फन हॅज ऑलरेडी बिगन. सिद्धू काय म्हणू मी तुला? थँक्यू म्हणू नको म्हणू फॉर कमिंग ऑन माय शो? काहीच नको. माझा हक्क इथे यायला. अरे हाऊ स्वीट इज दॅट, हाऊ स्वीट. तू कसा आहेस? अप्रतिम. म्हणजे मला आठवतंय जन्मापासनं तसाच आहे मी. क्लासी, अप्रतिम, आउटस्टँडिंग. हे सगळे एक मिनिट. अच्छा, हे तुझं एक त्याने एक वेगळं इंट्रोडक्शन दिलं. मला जेवढं आठवतंय, जेवढी माझी मेमरी आहे, जेवढी तुझी मेमरी आणि जेवढी तुझी व्होकॅब्युलरी आहे, हां तेवढे शब्दच आठवत आहेत मला. मी हळूहळू येईनच तू जन्मापासून कसा आहेस वगैरे वगैरे. पण यार तू किती क्यूट आहेस. म्हणजे मला, मी तुला माहिती आहे, मी जेव्हा पण ते ऐकते ना, चब्बी चिक्स, डिम्पल चिन, रोजी लिप्स, टीथ विदिन. हां कधी ऐकतेस तू हे? अरे माझी भाची आहे लहान, माझ्या स्टुडंट्स कथकच्या होत्या. त्या सुद्धा ऐकत नसतील आता. आता कोणी ऐकत नाही चबी चिक्स वगैरे. नाही नाही, माझी आई म्युझिक टीचर आहे, त्यामुळे मी अशा त्या पोएम्स ऐकते. पण कमिंग बॅक टू द पॉइंट, तू खरंच लहानपणी असं असशील ना? हो. मी माझा रंग लाल होता लहानपणी. मग तो बदलत बदलत आता जो आहे तो झालाय गुलाबीवर आलाय. हो, पण लाल होतो, लाल पूर्ण. घरी कोण कोण असतं? घरी आई आणि मीच मोस्टली. आणि माझी बहीण सख्खी, पण तिचं लग्न झालंय. ओके. तर तिला पटकन पाठवली आम्ही की जा बाई. यू आर ममाज बॉय. हां हो 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 हो. सो आणि पुण्यात राहता तुम्ही? पुण्यात राहतो. आय हर्ड तू घर घेतलंय स्वतःचं पुण्यामध्ये. कॉंग्रॅच्युलेशन. कात्रजला. फारच अप्रतिम वातावरण आहे तिकडे आणि खूप थंडी आहे. पण त्याहीपेक्षा असं आपलं घर आहे. म्हणजे आता त्या घराचं भाडं द्यायचं नाही आहे कोणालाही. मग हे चेंजेस तुम्ही घरामध्ये करू नका, असं काही करू नका असं सांगणारं कोणी नाही आहे. असं हे माझं स्वतःचं आपलं घर आहे. मजा येते जरा. आय नो दॅट फिलिंग ना. अरे तुम्ही आत्ताच घेतलंय कमाल. आता म्हणजे होता होता झालं वर्ष, पण तरी ते स्वतःचं घर असल्यामुळे ती एक मजा आहे. आणि ते बनत राहतं घर ना, ते इंटिरियर्स ते शेवटपर्यंत नेव्हर एंडिंग आहे. नेव्हर एंडिंग प्रोसेस. करेक्ट. इट्स ऑलमोस्ट लाईक युअर चाइल्ड. आज हे करू, उद्या ते करू, फर्निचर. आय नो. सो हाऊस काकू? मी त्यांच्याबद्दल खूप ऐकून आहे, त्यांना भेटले तर आहेच नाही. आई सध्या बिझी आहे. म्हणजे मी घरात बसून असतो सध्या आणि आई शूटिंगला जात असते 100 डेजच्या वगैरे. आणि आम्ही बाहेर गेलो की मला कोणी फोटोसाठी विचारत नाही. अहो 100 डेजमधल्या मॅडम म्हणून त्यांच्याबरोबर सेल्फी काढतात. मी तिची पर्स धरून उभा राहतो. हे सगळं आता होऊ लागलं आहे. मग आई उठली की तिला चहा करून द्या, मग तिला पाठवा, जा बाळा शूटिंगला, मी तयार राहतो. हां रात्री जेवणासाठी मी तयार असेन, तू ये दमून. तर हे सगळं आता चक्र फिरत चाललंय. ते आता उलट होऊ लागलं, पण बरं आहे, मजा येते. किती छान. पण म्हणजे त्यांना आधीपासून ऍक्टिंग करायची होती? हो. माझी आई गेली 30 वर्ष पुण्यामधनं नाटकांमध्ये कामं करते. म्हणजे आईने जब्बार पटेलांबरोबर सुद्धा कामं केली आहेत, लक्ष्मीकांत बेर्ड्यांबरोबर कामं केली आहेत. तर आईने कामं भरपूर केली आहेत, पण तिनं असं काय म्हणू त्याला, एक ह्यूज प्रोफेशन म्हणून त्याच्याकडे पाहिलं नाही. ती तिची आवड होती. पण आता ती जरा मध्ये 6-1 वर्ष तिनं गॅप घेतला होता माझ्यासाठी.
की माझं करिअर थोडं पुढे जावं, नीट व्हावं. सो एक सपोर्ट म्हणून तिनं गॅप घेतला होता. पण आता ती पुन्हा एकदा काम करायला सुरुवात करते. सो आता भरपूर काय काय एपिसोडिक्स केलेत तिनं भरपूर. आता सिरियल करते, अजून पण पुढे काय काय करेलच आता. पण आय थिंक तुझं थिएटरचं हे तिथूनच इट फ्लोज इन युअर ब्लड. हो हो. म्हणजे मला आठवतंय मी पहिलीत असताना अटक मटक चवळी चटक नावाचं बालनाट्य केलं होतं. मग त्याच्यानंतर कोकणातल्या जंगलात झिंगपॉंग राक्षस नावाचं बालनाट्य केलं होतं. झिंगपॉंग राक्षस. मग डब्बू ढोल रिमोट गोल नावाचं अरे खरंच केलं होतं, तुला वाटलं काय? हो, ही बालनाट्य मी केली. डब्बू ढोल रिमोट गोल. त्यातला मी बारीक असतो, हा हे लक्षात घे. त्यातला मी जाडा नसतो. त्यातला डब्बू ढोल तू नव्हता. डब्बू वेगळा होता एक, मी बारीक असतो त्याच्यामध्ये. आणि रिमोट होतास का? हे बघ, मी इथे आलोय हे सिनेमास्कोपच्या प्रेमापोटी, हे तू लक्षात घे. मी तुझे वाईट विनोद ऐकायला नाही आलोय. हा, हो दे. तुला एक मला असं का दिसतंय की तूच फुटणार आहेस अख्ख्या या इंटरव्ह्यू मध्ये. तू होस्ट आहेस ना, तू मला हसवलं पाहिजेस ना. तर यातलं तूच हसत बसणार आहेस. मी होस्ट कुठपर्यंत मी तुला इन्व्हाइट केलं, मग तू आला, मग इतकं मी छान कौतुक मग तुझं काम संपलं. मग आपण इथे आता कॉफी पीत बसलो, माझं काम संपलंय. आता तू हसव, तू रडव, मी मज्जा करणार आहे इकडे बसून. कर. सो कमिंग बॅक टू डब्बू ढोल रिमोट गोल. मग तिकडून शाळेमध्ये एकांकिका स्पर्धा केल्या. त्याच्यातनं गेलो मी ग्रिप्स थिएटरमध्ये. ग्रिप्स ही एक फार आपल्या भारतात माहिती नाही आहे लोकांना, पण ग्रिप्स थिएटर हे फार मोठं, म्हणजे जर्मनीमध्ये खूप एक मॉल आहे ग्रिप्स थिएटरचा. सो ग्रिप्स इज ॲडल्ट्स प्ले चिल्ड्रन्स रोल टू टेल द प्रॉब्लेम्स ऑफ द चिल्ड्रन. सो ते करताना इतकी मजा येते. म्हणजे 40 वर्षाचा एक माणूस सुद्धा 8 वर्षाच्या मुलाचा रोल करू शकतो. तर त्यातल्या मी काही 2-3 ग्रिप्सच्या नाटकांमध्ये काम केलं. आम्ही दिल्लीला केलं, आम्ही पुणे, मुंबई, ऑल ओव्हर महाराष्ट्र केलं, आम्ही पृथ्वीला पण केलं. सो त्याची एक मजा लहानपणापासून होती. आणि त्याच्यानंतर मग आपले पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया वगैरे हे सगळं सुरू झालं. सो मी असं खूप हार्डकोर थिएटरवाला मुलगा नाही आहे. पण मी जेव्हा थिएटर केलं आहे तेव्हा मनापासून केलं आहे. आणि मी ते खूप एन्जॉय केलं आहे. म्हणजे ते भलं छोटं का असे ना, पण मी ते खूप एन्जॉय केलं. माझ्यासाठी ते खूप मोठं आहे. कारण त्या स्टेजवरती उभं राहणंच इज, म्हणजे यू मस्ट बी नोईंग यार, ते उभं राहणं आणि मग लोकांसमोर परफॉर्म करणं इज, म्हणजे काटा येतो अंगावर असं होतं नॉर्मली. किक पण वेगळी आहे. किक वेगळी पूर्णपणे. आणि थिएटर करने वाले म्हणतात ना, इट इज जस्ट फॉर द सेक ऑफ दॅट किक. करेक्ट. काय वेगळं मिळतं मला सांगतात ना? मला माहित नाही, पण इट्स लाईक मेडिटेटिंग. म्हणजे ते केल्यानंतर तुम्हाला फार आनंद वाटत नाही, तुम्हाला दुःख वाटत नाही, तुम्हाला या सगळ्या इमोशन्सच्या पलीकडे काहीतरी वाटतं. जो एक हलकेपणा असतो जेव्हा तुम्ही स्टेजवर एंट्री घेता, तुमचं काम करता, परफॉर्म करता, एका वेगळ्या कॅरेक्टरमध्ये जाता आणि एक्झिट घेता. तर त्या विंगेत तुम्ही जेव्हा एंटर करता ना, त्या एंटर करतानाच्या वेळेला जे वाटतं ना की असं रिलीफ वाटतं, काहीतरी मिळालंय, काहीतरी दिलंय, असं एक वेगळंच फिलिंग येते. ते मला असं सांगता नाही येणार, पण हे सगळ्यांना वाटत असतं. ते कोणालाच सांगता येणं मला माहित नाही, ते अशक्य आहे. खरं. व्हेरी वेल सेड. स्टील you put it into very beautiful words. It's very close to actually what you said. मोक्षप्राप्ती म्हणतो ना आपण, त्याच्यासाठी जे भांडत असतील ना किंवा जे प्रयत्न करत असतील मोक्षप्राप्तीसाठी, पाप वगैरे धुत असतील, तर मला असं वाटतं की तुम्ही नाटकात काम करा, तुमची पाप धुतली जातील. क्या बात आहे. टू डीप. टू डीप. मला सांग सिद्धू, ही एक वेगळीच शेड आहे तुझी, पण वेगळीपेक्षा करेक्ट मी इफ आय एम रॉंग, म्हणजे तुझी सुरुवातीची जेवढी कामं आम्ही बघितली आहेत, म्हणजे तुझी पहिली सिरियल असेल, तुझ्या फिल्म्स असतील, त्याच्यात सुरुवातीला खरं तर आम्ही तुला खूप मच्युअर आणि सिरियस रोल्समध्ये बघितलं. बरोबर. म्हणजे मला अग्निहोत्रमधला तुझा रोल आठवतो, झेंडामधला तुझा रोल आठवतो, इनफॅक्ट पिंडदान सुद्धा जी एवढ्यातली आलेली फिल्म आहे. बरोबर. तर आणि मला तुझा क्लासमेट्सही आठवतो. बरोबर. यातला खरा सिद्धू कोण आहे? यातले दोन्ही मी आहे. म्हणजे जिथे गरज असते तिथे मला दाढी वाढलेला सिद्धू व्हावा लागतो, सिरियस व्हावं लागतं.
पण तशी गरज कधी येते मला माहिती नाही बाबा. फार काही गरज येत नाही, आपण खूप मॅच्युअर वागायची. आणि मला असं फार वाटतं की मला वेगवेगळे मास्क नाही लावता येत की आता इथे आहोत आपण तर असं वागूयात, तिथे आहोत तर तसं वागूयात. मी जसं आहे मला तसंच वागता येतं. हा माझा ॲडव्हान्टेज पण आहे आणि हा माझा एक ड्रॉबॅक पण आहे. हे दोन्ही प्रकारे माझ्या बाबतीत घडतं. पण काहीही झालं तरी मला खोटं नाही वागता येणार, कधीच नाही. सो मी जर का मॅच्युअर असेल तर मी तो खरा आहे. मी जर का अल्लड असेल, मी जर का चाइल्डिश असेल तर तो मी खरा आहे आणि मी आहे तसा आहे. किती छान. हे अवघड असतं खरं तर, प्रत्येकाला राहता येतं असं नाही. म्हणजे मला आठवतंय माझ्यासारखाच खोटं अजिबात न आवडणारा आणि खोटं अजिबात न वागता येणारा एकच इसम मला माहिती आहे आपल्या इंडस्ट्रीमधला. तो आहे आपला तत्ववादी वैभ्या. त्याला चीड येते हे मला माहिती आहे. त्याला तिडीक जाते डोक्यात कोणी खोटं वागायला गेलं की. सो मला ते माहिती आहे आणि ते फार कनेक्ट करतं आम्हा दोघांना. हो, आणि याच विषयावर आम्ही खूप बोललोय आणि आम्ही सगळ्यांनी ऐकलंय हे. कारण वैभव सांगत असतो की खोटं वागणारे लोक वगैरे, इट्स इरिटेटिंग. एनॅक्टमेंट झाली आमच्यात छोटी वगैरे की पार्टी मी सांगतो हाय कसा आहेस वगैरे, हे सगळं त्यांनी करून दाखवलं. कसं आहेस, आणि उत्तर मळ्याच्या आत हा गेलेला असतो. हो एरवीच ती मुलगी बनले होते. एरवीच चक्के. हो, त्यामुळे ऍक्च्युली सो ट्रू. म्हणजे तू आता हे बोलत असतानाही माझ्या डोक्यात एकदा कळलंय तुला झाला झाला फ्लॅश झालाच माझ्या डोक्यात. पण मला सांग, अवघड आहे सिद्धू इतकं खरं असणं, किंवा हे जे तू म्हणतोयस की हा तू आहेस, पण मग भीती वाटते कधी? हो, मला खूप भीती वाटते. खरं असण्याची नाही, मला खरं असण्याची भीती नाही वाटत. मला ते अजिबात अवघड नाही वाटत. कारण तुम्हाला ही गोष्ट जर का तुम्ही सोपी करून घेतली तर मग तुम्ही बाकीच्या अवघड गोष्टींसाठी फेस करायला तयार असता. जर का तुम्ही खरे आहात की खोटे आहात याच बाबतीत तुमच्या मनात प्रश्न असतील तर मग तुम्ही कशालाच फेस नाही करू शकत. तुम्ही कुणालाच सामोरे नाही जाऊ शकत. हा बाबा, ज्यांच्याकडे ती कला आहे ना, काही लोकांकडे ती कला असते खोटं वागण्याची आणि खरं वागण्याची, ती कला असते. ती ज्यांना जमते त्यांना जमते. म्हणजे नो हार्ड फिलिंग्स. पण मला नाही जमत ते अजिबात. आणि मला त्याची भीती नाही वाटत. मला एकटं पडण्याची भीती वाटते खूप जास्त, की माझ्या अशा वागण्यामुळे काय मला कोणी सोडून जाईल का, एकटं पाडतील का, अशी मला भीती वाटते. मी खरं तर कधीच एकटा नसतो. नाही, इम्पॉसिबल. मला तर काय वाटतं की फॉर अ पर्सन लाईक यू कधीतरी वैताग येत असेल, कारण कोणी ना कोणी सतत असेल की सध्या फ्री आहेस का, चल कॉफीला जाऊ, चल पिक्चरला जाऊ. सो पण मला बरं वाटतं. मला एकटं, मी रात्री घरी एकटा असेल तर मी एकटा राहत नाही. मी कोणाला तरी बोलवतो, नाहीतर मी कोणाकडे तरी जातो. मी एकटा राहत नाही. मला झोप येत नाही. मी रात्रंरात्र म्हणजे मी प्रयत्न करून पाहिलाय एकटा झोपण्याचा. मी हॉटेलच्या रूमवरती सुद्धा कोणाशी तरी फोनवरती बोलत झोपून जातो. काय सांगतोय? हो, तर मला झोप लागते. म्हणजे शूटिंगचे दिवस हे माझ्यासाठी सगळ्यात अवघड असतात. कारण रूममध्ये एकटं राहावं लागतं आणि कोणीतरी द्या ना बरोबर असं पण नाही बोलता येत ना, ते वेगळंच वाटेल लोकांना. सो ते नाही बोलतायत. पण मला एकटं राहणं माझ्यासाठी इम्पॉसिबल आहे. ती भीती आहे माझ्या मनात. अंधाराची आहे? नाही, अंधाराची नाही, भूतांची आहे थोडी. कॉन्ज्युरिंग वगैरे पाहिल्यानंतर वाट लागते माझी. ते ठीक आहे, ते नॉर्मल रिॲक्शन. मी तुला सांगतो, वजनदारच्या शूटिंगला मी चाललो होतो. म्हणजे शूटिंग आमचं सुरू होणार होतं. जायच्या आधी कॉन्ज्युरिंग 2 पाहिला मी. मी म्हणलं बरं, आता हे सगळं घडलं, तिकडं कसं फेस करायचं बघू. शूटिंगला गेलो. शूटिंग एका जुन्या हेरिटेज हॉटेलमध्ये होतं, जिथे माझी रूम ही 1000 स्क्वेअर फुटाची रूम होती, भली मोठी. सगळे जुने लॅम्प्स वगैरे होते, जे मला खरं तर आवडतात, पण ते दिवसा, रात्री नाही. लॅम्प्स आणि मग तो बिस्तर असतो ना ज्याला वरती मच्छरदाणी लावता येते, तो बिस्तर. आणि बरोबर समोर एक अलमारी होती, असा कबड त्याचा दिसत होता. आणि वरती ते नाही का भूत उतरतं खाली कॉन्ज्युरिंग मधलं. तर मला भीतीच वाटे. मी झोपूच शकत नाही. मग शेवटी सचिनला म्हणलं की कुंडलकर सर, तुम्ही माझी रूम घ्या, मी तुमच्या रूममध्ये जातो. तर त्याची छोटी एक मस्त अशी नीटनेटकी रूम होती, तिथे मी गेलो.
त्या मोठ्या रूममध्ये मी मेलोच असतो, शूटिंगच झालं नसतं माझ्याकडनं. तर हे आहे बाबा आपलं. हे फारच इंटरेस्टिंग आहे. भीषण आहे. फॉर युअर काइंड ऑफ पर्सनॅलिटी म्हणजे तू एक असा अमेझिंग कॉम्बिनेशन आहेस की टॉल ब्रॉड शोल्डर आणि अडोरेबल एक चॉकलेट आणि भित्रा आणि म्हणजे मुली अशा आसरा वगैरे घ्यायला तुझ्याकडे याव्या तर एक मिनिट मलाच भीती वाटते. मीच आसरा देताना थरथरत असेल त्यांना. हे होऊ शकतं. इम्पॉसिबल. वाव. पण मला आता मी याच बद्दल क्युरियस झाले. तू लहानपणापासून जरा भीती होती और काही इन्सिडेंट असा होता ज्याने भीती बसली मनात किंवा नाही? आम्ही एकतर राहायचो सदाशिव पेठेतले, आमचा जुना वाडा होता भयंकर. तर तिथे मला खरं तर काही नाही वाटायचं, कारण तो वाडा फारच खूपच जुना होता आणि लोकही खूप असतील वाड्यामध्ये. भरपूर लोक. त्या आमच्या वाड्याच्या मधोमध एक विहीर आहे आणि खाली वाहता झरा आहे वाड्याच्या खाली, ज्याचे आवाज यायचे म्हणजे ते अजूनही येतात. तो वाहता झरा अजूनही आहे, त्याचे आवाज येतात भिंतींमधनं. तरी सुद्धा मला भीती वाटायची नाही. पण एकदा मला आईने सांगितलं की आपल्या वाड्यामध्ये जो ग्राउंड फ्लोअरवरचा जो जिना आहे त्याच्या मागे एक अशी रिकामी जागा आहे, तिथं एका बाईने स्वतःला जाळून घेतलं होतं. तिथं मी म्हटलं का सांगितलंस तू मला आता मला भीती वाटते. आणि मग मी जाताना येता जाता असं बघत बघत वगैरे जायचो. किती लहान होतास तेव्हा? 11-12 वर्षांचा वगैरे. हालत खराब माझी पूर्णपणे. मग तेव्हापासून जरा अशा जागांची भीती वाटायला लागली मला. अच्छा, दिस इज कमिंग फ्रॉम देअर. आता कळलं तुला? आता मला कळलंय. वाव. पण इफ आय मे आस्क, तू इतक्या वेळ आपण बोललो, काकूंबद्दल बोललो, यू हॅवंट मेन्शन्ड युअर फादर. सो No, it's because we don't stay with each other. My mom and dad, they have divorced around 8 years back when I started working. So we don't stay together. Okay. But yes, he's in touch with my mom, not with us, but he's in touch with my mom. त्यांचं काही कधी कधी बोलणं होतं, भेटणं होतं, बेसिक. Do you miss his being? No, not at all. Because since my birth, whatever it is, it's my mother. My mother has been my father. My mother has been my mother. She's very strong. She is. पण ती तुला वाटतं तर म्हणजे तुला वाटेल ती किती स्ट्रॉंग आणि असेल, ती अत्यंत फिल्मी आहे. राजश्री प्रोडक्शन्स मधल्या आया कशा असतात, असे हम साथ साथे मधली आई कशी असते की तिला टाचकीने रडायला येतं, तर तिला कधीही रडायला येऊ शकतं. म्हणजे आत्ता हे पाहत असताना सुद्धा तिच्या डोळ्यातलं असं घळा पाणी वाहत असेल, इतकी फिल्मी आहे. पण एक मी तुला आज आयुष्यातली टिप देते, ती तुला खूप कामी येईल, तुझ्या गर्लफ्रेंड्स अशा ते नंतर जाऊ आपण. पण विथ विमेन वाय दे आर स्ट्रॉंग, कारण आमच्या डोळ्यातनं टचकन पाणी येतं, आम्ही काहीच आत धरत नाही ना रे, आमचं सगळं बाहेर पडतं आणि वी आर नॉट अशेम्ड ऑफ इट. मला आलं रडू, मी रडले, ते तुम्ही समजून घ्या ना मला काय समजायचं ते. सो इट फ्लॅशेस आउट ना. सो उरते काय ती फक्त स्ट्रेंथ. अगं पण किती त्याला प्रमाण असायला पाहिजे ना काहीतरी. तुम्ही सतत रडत राहिलात तर कसं चालणार आहे. पण नाही, म्हणजे आई माझी तशी रडकी नाही आहे, बट येस तिला डोळ्यातनं लगेच पाणी येऊ शकतं. सो काकू, आय लव्ह यू अँड ही लव्ह यू, हे तो कदाचित रोज सांगत असेल, पण थँक्यू फॉर वॉचिंग. तर असं आहे आणि हे खूप गोड आहे. येस. सो आता मैंने बात छेड़ ही दी, तो सो आर यू सिंगल? व्हाट डू यू थिंक? आय डोंट थिंक सो. नाही, गंमत काय आहे, मी राहिलो असतो सिंगल, पण तू लग्न करून घेतलंस त्यामुळे माझा चान्स गेला. म्हणजे अजूनही माझं काही म्हणणं नाही, मी तुझ्या बायकोचा नवरा व्हायला तयार आहे. वा 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 वा. एक मिनिट, हे माझ्यावर कुठून घसरलंय माहित नाही. हा, पण मी आता सांगितलं. हा, तर आर यू सिंगल? नाही, अजिबात नाही. मी म्हटलं ना, मी कधीच एकटा नसतो, मी कायम लोकांमध्ये मिसळलेला असतो. सो आय एम नेव्हर सिंगल, यू नो. सुपर. सो मला तिच्याबद्दल सांग जरा, आणि जरा नीट, म्हणजे झडपातळ बांधा, वर्ण गोरा, असं सगळं, असं छान. एवढं पाहिजे तुला डिटेल? बरं,
तू नाव सांगणार असशील तर और क्या चाहिए. पण थांब जरा, खूप विचारायला लागली तू. मी याची तयारी नव्हती केली. तर हा आहे, बारीक आहे बऱ्यापैकी, सिंगर आहे. सिंगर आहे. सिंगर आहे वाव. जी रियाज करत नाही अजिबात. सिद्धू होपलेस, मार खायचा आहे का तुला. वाव. हा, सिंगर सिंगर. अजिबात रियाज करत नाही. खूप अभिनय करते खऱ्या आयुष्यात, प्रोफेशनल तुला आयुष्यात. अशीच पाहिजे. हो. गोड आहे खूप जास्त आणि खूप प्रॅक्टिकल आहे. ओके. म्हणजे मी एवढं प्रॅक्टिकल असणं शक्यच नाही आहे, इतकी प्रॅक्टिकल आहे. त्या प्रॅक्टिकलनेसमुळे किंवा त्या प्रॅक्टिकॅलिटीमुळे आम्ही कधी कधी वाचा वाचा भांडतो, पण ती मजा आहे. म्हणजे त्याची पण एक मजा आहे. तोच बॅलन्स आहे ना तुझा. खूप बॅलन्स आहे आणि माझ्याबरोबर तो बॅलन्स असायलाच पाहिजे. आणि माझ्यासाठी काहीही करायला तयार आहे, व्हाईस वर्सा, पण काहीही करायला तयार आहे. म्हणजे फिशला हात न लावणारी माझ्यासाठी जर का प्रॉन्स पुलाव बनवू शकते, आई गो, तर काय पाहिजे अजून. असं आहे. सो स्वीट. या सो वाव, इट्स अ मंथ ऑफ लव्ह. तू तिला काय मेसेज देशील? व्हॉट्सॲप नक्की नाही करणार, कारण मला कंटाळा येतो त्याचा. मेसेज मी काय देणार तिला. मला तिची खूप काळजी आहे. मला खूप वाटतं तिच्याबद्दल. आणि म्हणजे प्रेम, लग्न, एंगेजमेंट वगैरे हे माझ्यासाठी किंवा आम्हा दोघांसाठी ही आता प्रायोरिटी नाही आहे. मला एस्पेशली मला प्रायोरिटी आहे तिनं मोठं होणं, तिनं नाव कमवणं, तिनं तिनं स्वतः एक आयर्न लेडी तयार होणं. आणि बस यार, तिनं खुश राहावं सतत, जे मी करण्याचा प्रयत्न करत असतो. सो नाईस, सो नाईस. मी माहिती आहे मी काय विचार करत होते आता. अशा आपल्या जेव्हा छान छान गप्पा होत असतात ना, तेव्हा मला अनेकदा काही आपल्या एल्डर जनरेशन्समधल्या लोकांचे काही व्ह्यूज मला आठवतात. जेव्हा त्यांना वाटतं आपण मच्युअर नाही आहोत, जेव्हा त्यांना वाटतं आपण सिरियस नाही आहोत रिलेशन्सबद्दल. आज काय हिच्याबरोबर ब्रेकअप केलं, उद्या वेगळ्या रिलेशनमध्ये आलो. पण ही जी विचारांची डेप्थ आहे ना, की लग्न एंगेजमेंट होईल, आधी तू मोठी हो, ही कदाचित अनेक त्यांच्या जनरेशन मधल्या लोकांनाही नव्हती ना रे. बरोबर. नाही, या म्हणजे ही गोष्ट बऱ्याच लोकांना पटत नाही. बरोबर. मी आता 26 वर्षाचा आहे. मला पण बऱ्याच जणांनी सांगितलेलं असतं की चला आता 2 वर्षात लग्न करा वगैरे. पण मला एक कायम वाटतं की जर का 2 वर्षांनी लग्न केलं आणि जे मूळ आयुष्यात करायचं होतं ते राहून गेलं, तर आपण 50 आणि 60चे झाल्यानंतर दुसऱ्या लोकांकडे बघत आयुष्य घालवणार आहोत का, की यांनी केलं मी नाही केलं. यांनी जे अचीव करायचं होतं ते त्यांनी अचीव केलं आणि मी लग्न करून मोकळा झालो. तर हे चालणार आहे का? मला नाही चालणार, तिला नाही चालणार, माझ्या आईला नाही चालणार. मग का करायचं? लग्न करायचंच ना, डेफिनेटली करायचं. पण घाई काय, करू ना, पहिले मजा करू ना, पहिले छान करिअर घडू, खूप नाव कमवू, तिथे चुकू, तिथे पडू, माती खाऊ. पण जे काही आहे ते उघड करू, ते लपून नाही करायचं. आणि मग जेव्हा म्हणजे असं म्हटलं जातं, इफ यू आर मॅरिंग युअर बेस्ट फ्रेंड, तुमचे डिवोर्स होण्याचे चान्सेस 99% कमी होतात. ॲब्सोल्युटली ना, ॲब्सोल्युटली. सो आधी बेस्ट अशी एक टीम बनवूयात की जी अनब्रेकेबल आहे. आधी तो बॉन्ड बनवा. व्हेरी ट्रू. मग तो बॉन्ड बनल्यानंतर लग्न आलं. मग लोकांना वाटतं की नाही तुमचं मग अतिपरिचयात अवज्ञा होणार, की तुम्ही एकमेकांना इतके ओळखलेलं असणार एकमेकांना तुम्ही, की लग्नानंतर काही सरप्राईजच नसणार. पण सरप्राईज तसेही आपण क्रिएट करत आलोय ना. आपण काही गोष्टी राखीव ठेवलेल्या आहेत, त्यानंतर वापरू ना. सरप्राईजेस देत राहू आपण, नवीन नवीन काहीतरी. जसे आपण मॅच्युअर होतो तसं आपल्याकडे सरप्रायझिंग फॅक्टर्स येतात आपल्यामध्ये, ते करू ना नंतर. स्वतः घाई करत लग्न करून टाका आणि मग संसार थाटा नको. आता करिअर करू, छान मस्त काम करू ना. तुला मी खूप आवडू लागलो असं ना यार.
तू इतकं छान छान बोलतोयस वगैरे, आता मी पण विचार करते, पण जाऊ दे, टू लेट. आता ती आहे, मी तर कधीच झाली आहे कोणाची तरी, त्यामुळे जाऊ दे आता. सो हे इतकं जे छान छान आहे, आय एम शुअर तुम्ही काहीतरी ना खूप क्यूट स्वीट नेम्सनी बोलवत असाल ना एकमेकांना खूप. आणि आय नोईंग युअर पर्सनॅलिटी, ते अजिबात माऊ, सोनू, पिल्लू इतकं साधं नसतं.